कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नियर अबाउट झाल्यातच जमा आहे. 20 तारखेपर्यंत त्याची डेट्स वाढली आहे. पण त्याच्या पुढे काय काय प्रोसेस असणार आहे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे? फायनल मेरिट लिस्ट कधी असणार आहे? ग्रीव्हियन्स पिरियड कधी असणार आहे? त्याच्यानंतर कॅप राऊंड 1, 2, 3, 4 त्याच्यानंतर ILS राऊंड, स्पॉट राऊंड ह्या सर्व गोष्टींचं ऑफिशियल टाइम टेबल आपल्या हातात आलंय. सीईटी सेलनं ते कालच जारी केलंय. मग तेच टाइम टेबल डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मग तुम्हाला आयडिया लागून जाईल. डायरेक्ट एक्झॅक्ट डेट समजतील की पुढच्या 1.5 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी काय काय प्रोसेस असणार आहे. मग व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर पूर्ण डिटेल्स मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आता पहिली गोष्ट पहा, जी आपली मेन प्रोसेस सुरू होती. पहिला टप्पा कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 तारखेला सुरू झाली होती. बरोबर, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 तारखेपासून सुरू झालं होतं. तर त्याची डेट कधीपर्यंत एक्सटेंड झाली आहे हे पहा. डेट एक्सटेंड झाली कॅप रजिस्ट्रेशनची 19 तारखेपर्यंत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे 20 तारखेपर्यंत, म्हणजे 20/7. तर या दिवसामध्ये तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करू शकता. कॅप रजिस्ट्रेशन हे तुम्ही 19 पर्यंतच करू शकता आणि एक दिवस एक्स्ट्रा हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असतो. तो कधीपर्यंत? तर 5 वाजेपर्यंत. असं नाही की पूर्ण दिवस तुम्ही ते करू शकताय, फक्त 5 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे ज्या मुलांचं राहिलं असेल तर त्यांनी लगेच करून घ्या. स्वतः फॉर्म भरा किंवा तुमचा भाऊ बहीण कुणी असतील तर त्यांच्याकडनं फॉर्म भरा. त्याचबरोबर आम्ही प्रीमियम बॅचेसचे फॉर्म भरतोय. फॉर्म भरून हवं असेल तर प्रीमियम बॅचला जॉईन करा. मग ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही एकदा करा. पुन्हा लॉग इन मध्ये जाऊन चेक करा की तुमचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेत की नाही. एक्नॉलेजमेंट लेटर चेक करा. एक्नॉलेजमेंट लेटर वरती कॅटेगरी फॉर ऍडमिशन चेक करा कोणती आहे. त्याचबरोबर तुमचे बाकीचे जे डिटेल्स आहेत, मार्क्स वगैरे, ते व्यवस्थित आहेत की नाही हे चेक करा, कारण खूप महत्वाची स्टेप आहे ही. बरं, ही पहिली स्टेप कंप्लीट झाली. त्याच्यानंतर आता महत्वाचे प्रोसेसेस काय काय असणार? तर त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 22/7 आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याचा अर्थ काय असतो तो तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. ज्या ज्या मुलांनी कॅप रजिस्ट्रेशन केलंय, नियर अबाउट तुम्हाला सांगतोय एक 2 लाख किंवा 2,10,000 मुलं कॅप रजिस्ट्रेशन करतील असा अंदाज आहे यावर्षी. बरोबर, लास्ट इयर 2,02,000 मुलांनी कॅप रजिस्ट्रेशन केलं होतं. तर त्यांच्यामध्ये मेरिट लिस्ट बनवली जाते आणि ती मेरिट लिस्ट कशाच्या अनुषंगाने बनवली जाते की तुमचं असणारं पर्सेंटाईलच्या अनुषंगाने बनवलं जातं. हे पहा, 2 किंवा 2 पेक्षा अधिक मुलांचं पर्सेंटाईल सेम असू शकतं, पण मेरिट नंबर हा प्रत्येकाचा युनिक असतो. मग तो तुम्हाला मेरिट नंबर मिळणार. बरोबर, आता ज्याला 100% असतील किंवा जो विद्यार्थी असेल त्या 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याचा एक मेरिट नंबर असणार. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणार. हे आपल्याला कधी समजणार? तर 22 तारखेला. पण ही कशी असणार? आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार. याच्यामध्ये आपल्याला काय काय समजणार की तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर समजणार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर समजणार. तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा असणारा नंबर समजणार. बरं, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा असणारा नंबर तुम्हाला समजणार. आणि जर जेई तुम्ही दिलेली असेल, जेई साठी एस केला असेल तर ऑल इंडिया मेरिट नंबर तुमचा समजला जाणार. पहा, जेईच्या रिझल्टवर किंवा जेईची जी काउन्सिलिंग आहे त्याच्यावर जो ऑल इंडिया रँक तुमचा डिस्प्ले होतो, तर तो रँक आपल्या काही कामाचा नाही. ज्या विद्यार्थ्याने सीईटीच्या पोर्टलवर जेई थ्रू अप्लाय केलंय तर त्यांचा जो रँक येणार आहे तर तो आपल्या कामाचा आहे. बरोबर, त्याच्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियड. आता ग्रीव्हियन्स, सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्सेस इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट, करेक्शन इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे काय? आपण जो फॉर्म आपला फिलअप केलाय, ओके, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर आपलं काही करेक्शन असेल तर ते करेक्शन आपण रेज करू शकतो. किती? 3 दिवस वेळ आहे. 23/7/2026 ते 25/7/2026 अप टू 5 PM तुम्ही ह्या 3 दिवसामध्ये करेक्शन करू शकताय. मग ज्या ज्या विद्यार्थ्यांचं करेक्शन राहिलेलं असेल किंवा काही मिस्टेक झालेली असेल तर घाबरू नका. हे 3 दिवस आपल्याकडे आहेत. आपल्या लॉग इन मधून आपल्याला ग्रीव्हियन्स रेज करायचा असतोय. त्याच्यानंतर काय? तर फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आले, त्याच पद्धतीने आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आणि ती कधी येणार? तर 27 तारखेला, 27 जुलै 2026ला आपली काय येणार? फायनल मेरिट लिस्ट. मग तो जो आपल्याला मेरिट नंबर येणार तर तो आपला फायनल असणार पूर्ण ऍडमिशन प्रोसेससाठी. बरं, त्याच्यानंतर आणखीन काय होणार? तर सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर थोडक्यात लक्षात घ्या. समजा एक कॉलेज आहे, तर त्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, किती ब्रांचेस आहेत. बरं, पर्टिक्युलर एखादी ब्रांच आपण पकडली तर त्या ब्रांचेसमध्ये एससीबीसी कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, एनटीला किती जागा आहेत, एससीबीसीला किती आहेत, ओबीसीला किती आहे. बरं, त्यातलं जनरल साठी किती आहेत, लेडीज साठी किती आहेत, पीडब्ल्यूडी साठी किती आहेत, ऑर्फन साठी किती आहेत, त्याच्यानंतर एससी एसटी साठी किती आहेत, तर हे सगळं, किंवा डिफेन्स कोटासाठी किती जागा आहेत, हे सगळं स्ट्रक्चर आपल्याला समजणार कधी? 27 तारखेला. एक मोठी पीडीएफ येणार तुम्हाला. त्याच्यात प्रत्येक कॉलेज, प्रत्येक ब्रांच, प्रत्येक सीटचं डिटेल तुम्हाला दिलेलं असणार आणि ते आपल्याला उपयोगी पडतं कशासाठी? तर फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 1. मग सीट मॅट्रिक्स आपल्याला येणार. बरोबर,
आणि ही कधी तर 27 तारखेलाच आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार. बर, त्याच्यानंतर ना आता पुढची काय प्रोसेस, तर त्याच्यानंतर ना सुरू होणार आपला कॅप राऊंड 1. दी मोस्ट इम्पॉर्टंट काय तर कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याला काय करायचंय, तर पहिली गोष्ट ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ अ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय दी कॅन्डिडेट. म्हणजे काय करायचं आपल्याला, 28, 29, 30 3 दिवस आहेत आपला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी. त्या आपण जी लिस्ट बनवणार आहे कॉलेजची, तर ती लिस्ट तुम्हाला ऍज इट इज तिथं फिल करायची आहे. मग जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर खालच्या नंबरवर डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर वगैरे प्रोव्हाइड केले किंवा माझा नंबर आहे प्रत्येक जणाकडे, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. 28, 29, 30 3 दिवस आहेत आपल्याकडे. या 3 दिवसामध्ये आपल्याला आपली कोणती ब्रांच हवी म्हणजे आपली टोटल एक प्रायोरिटी लिस्ट बनवायची आहे आणि ती फिलअप करायची. मग ह्या 3 दिवसाची वाट नाही पाहिजे, आतापासूनच लिस्ट बनवायला सुरुवात करायची आणि ह्या 3 दिवसामध्ये फक्त लिस्ट फिल करायची. कारण पहा, 2-2.5 लाख मुलं एका वेबसाईटवर येणार आहेत त्या 3 दिवसामध्ये लिस्ट फिल करण्यासाठी. मग ऑब्व्हियसली वेबसाईट हँग चालणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, अगोदर लिस्ट बनलेली असेल की पटकन आपली आपण फिल करू शकतोय. बघा, म्हणजे 28, 29, 30 ह्या 3 दिवसात तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे कॅप राऊंड 1 चा. नंतर कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट कधी होणार, तर 2 तारखेला. 2 तारखेला काय होणार, कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट 2 ऑगस्ट. म्हणजे 2 ऑगस्टला तुमच्या हातामध्ये एक कॉलेज असणार. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार. काय ऑप्शन असणार, एक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. ओके, यासाठी तुम्हाला टायमिंग किती आहे, 3 ते 5. म्हणजे काय, 3 ऑगस्ट पासून तर 5 ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला एवढं काही समजणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुमच्याकडे 2 तारखेला एक कॉलेज असेल, तर त्याच्या पुढे 2 ऑप्शन तुमच्याकडे असतील. एक तर ते कॉलेज फ्रीज करायचं, फ्रीज हा ऑप्शन चूज करायचा आणि तिथं जाऊन ऍडमिशन घ्यायचं. एक वेळेस तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्ही कॅप राऊंड मधनं बाहेर पडता. आणि दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असणार काय, तर ते कॉलेज तुम्हाला आहे असं ठेवायचं. मग त्यासाठी तुम्हाला एक ₹1000 पेमेंट असतं. ओके, ते सीईटीच्या वेबसाईटला करायचं असतं. ₹1000 पेमेंट. ते कॉलेज आहे असं तुमचं राहतं आणि तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल होता. नेक्स्ट राऊंडमध्ये जर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज लागत असेल, तर पुढचं कॉलेज तुमचं कन्फर्म होतं आणि मागचं जे कॉलेज आहे पहिल्या राऊंड मधलं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. आणि जर नाही लागलं नेक्स्ट राऊंड मध्ये कॉलेज, तर पहिलं जे कॉलेज आहे ते तुमचं कन्फर्म राहतं, काही एक प्रॉब्लेम नाहीये. मग ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडे 3 दिवस वेळ आहे. जर तुम्ही फ्रीज करत असाल ना, तर लगेच तुम्हाला त्या 3 दिवसाच्या आतमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. आणि जर बेटरमेंटसाठी टाकत असाल तर काही अडचण नाही, नेक्स्ट राऊंडचा वेट करायचा आहे. मग अशा पद्धतीने एक कॅप राऊंड कंडक्ट होतो. हा कॅप राऊंड 1 आहे. सेम पद्धतीने कॅप राऊंड 2 असणार. कॅप राऊंड 2 च्या डेट्स काय आहेत तर पहा. आता पहिली गोष्ट, मुलं काय करणार, कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेणार. म्हणजे कॉलेजच्या बहुतांश जागा ह्या फिल होणार. मग किती जागा फिल झाल्यात किंवा अजून किती जागा शिल्लक आहेत, वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. ओके, तर ते रिलीज होणार. वॅकन्सी कधी रिलीज होणार, तर 6 तारखेला वॅकन्सी रिलीज होणार. 6 तारखेला रिलीज झाली, त्याच्यानंतर कॅप राऊंड सेकंड साठी 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत 3 दिवसाचा वेळ असणार. 7, 8, 9 या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा असतो. आता ऑलरेडी ऑप्शन फॉर्म हा फिल केलेला असतोय तुम्ही, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं असतं की तो सबमिट करून द्यायचा असतो. त्यात तुम्ही चेंजेसही करू शकता. पण आपण लिस्ट बनवतानाच एवढी परफेक्ट बनवतो की पुन्हा चेंजेस करायची त्याच्यात गरज नसते. त्याच्यामुळे आपण तो डायरेक्टली सबमिट करून देतो ह्या 3 दिवसामध्ये, 7, 8 आणि 9. ओके, त्याच्यानंतर न पहा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट. अलॉटमेंट कधी होणार कॅप राऊंड 2 ची, तर 12/8 म्हणजे 12 ऑगस्टला तुमची अलॉटमेंट होणार. त्याच्यानंतर पुन्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार. एक तर लागलंय ते कॉलेज घेणं किंवा दुसरं पुढच्या राऊंड मध्ये जाणं. मग हे 3 दिवस असणार तुमच्याकडे विचार करायला. 13, 14 सॉरी हो, 13, 14, 15, 16, 17 जास्त दिवस दिलेत, काही अडचण नाहीये. एक्सेप्टिंग द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन. ओके, 13/8 पासून तर 17/8 पर्यंत अप टू 3 PM तुम्ही ऑफर केलेलं सीट एक्सेप्ट करू शकताय आणि 5 वाजेपर्यंत तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकताय. ओके, म्हणजे 17 पर्यंत कॅप राऊंड 2 आपला संपतोय. त्याच्यानंतर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर पुढची प्रोसेस कॅप राऊंड 3 साठी वॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज. 18 तारखेला वॅकन्सी मॅट्रिक्स येणार. त्याच्यानंतर पुन्हा 19, 20, 21 पुन्हा हे 3 दिवस काय असणार तुमच्याकडे, पुन्हा हे 3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे कॅप राऊंड 3 चा. पण लक्षात घ्या, ऑप्शन फॉर्म फिल करत असताना ऑटो फ्रीज हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 136 रूल. पहिला राऊंड असेल, पहिला ऑप्शन जर तुम्हाला अलॉट होत असेल, तो ऑटो फ्रीज होतो, घ्यावाच लागतो. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 3 पैकी, तिसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 6 पैकी आणि चौथ्या राऊंडला काय कोणताही लागला तरी तो तुम्हाला घ्यावाच लागतो. मग ह्या गोष्टी ऑप्शन फॉर्म फिल करत असताना लक्षात ठेवायच्या. बर, त्याच्यानंतर ना पहा, प्रोव्हिजनल अलॉटमेंट कधी आहे, 24 तारखेला कॅप राऊंड 3 ची.
त्याच्यानंतर ना ऍक्सेप्टिंग द ऑफर सीट्स. ओके, 25, 26, 27 ह्या 3 दिवसात तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. ओके, हे झालं कॅपराऊंड 3 साठी. आता लास्ट राऊंड कॅपराऊंड 4. कॅपराऊंड 4 साठी जी वॅकन्सी मॅट्रिक्स आहे, वॅकन्सी जी रिलीज होणार ती कधी? 28/8 म्हणजे 28 ऑगस्टला तुमची वॅकन्सी रिलीज होणार. बरं, 29, 30, 31 तुम्हाला 3 दिवस असणार कशासाठी? कॅपराऊंड 4 चा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 दिवस असणार. त्याच्यानंतर ना कॅपराऊंड 4 ची अलॉटमेंट कधी होणार? तर 3 सप्टेंबरला कॅपराऊंड 4 ची अलॉटमेंट होणार. त्याच्यानंतर ना 4, 5, 6, 7 तुमच्याकडे 4 दिवस असणार कशासाठी? तर तुमचं जे अलॉटमेंट झालेलं आहे तर त्याला ऍडमिशन घेण्यासाठी. आता इथं कंपल्सरी तुमचं सगळ्यांचं ऑटो फ्रीज होणार, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. बरोबर, तुमच्या लॉग इन मध्ये जायचंय. फ्रीज ऑप्शन ऑटोमॅटिकली चूज असेल. पेमेंट नसेल केलं तिथपर्यंत 4ही राऊंड्स मध्ये कधीतरी तुम्हाला एकदा पेमेंट करायचंय. मग त्यावेळेस तुम्हाला इथं पेमेंट करून डायरेक्टली ऑफलाईन कॉलेजमध्ये जायचंय. कॉलेजमध्ये जाताना डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहेत, कशा गोष्टी असणार आहेत, सगळ्या गोष्टी या जेवढ्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या आता मी वरवरनं सांगितल्यात. ओके, डिटेलमध्ये सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही तुम्हाला कंडिशनला काही डाऊट असू दे, प्रत्येक डाऊट मी रिझॉल्व्ह करणार आहे. मग त्यासाठी आपलं चॅनल हे नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बरं, आता इथे तुमचे कॅपराऊंड 4च्या ऍडमिशन्स पण झाले. कधी डन होत आहेत ऍडमिशन्स? तर 7 सप्टेंबर पर्यंत तुमचे पूर्ण ऍडमिशन डन होत आहेत कॅप राऊंड्सचे. पण त्याच्यानंतर काय असणार आहे? कॅप राऊंड्स तर संपले. मग असणार आहे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म किंवा पोस्ट कॅप प्रोसेस. पोस्ट म्हणजे काय? तर आफ्टर कॅप किंवा अगेन्स्ट कॅप, ए कॅप आपण ज्याला म्हणतो किंवा थोडक्यात स्पॉट राऊंड आपण ज्याला म्हणतो. तर पहा, पूर्वी कसं असायचं की तुम्हाला स्पॉट राऊंड वगैरेसाठी अप्लाय जर करायचं असेल तर डायरेक्टली कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायला लागायचा. लास्ट इयर दोनही ऑप्शन तुमच्याकडे होते. कॉलेजच्या वेबसाईटवर पण भरायचे होते आणि आपण सीईटी सेल थ्रू पण अप्लाय करू शकत होतो. पण यावर्षी सीईटी सेल नाही तर डायरेक्टली मेन्शन केलंय की ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर ILS इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजेच थोडक्यात काय? तर मॅनेजमेंट कोटा. तर कधी आहे? 3/8 ते 7/9. ओके, तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे. त्याच्यानंतर ना काय? तर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट, म्हणजे हे सीईटी सेल करणार. हे 8 तारखेला होणार तुमचं. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकंट सीट आफ्टर कॅप डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट मेरिट लिस्ट ऍडमिशन प्रोसेस बाय इन्स्टिट्यूट, म्हणजे हे इन्स्टिट्यूटचं काम आहे सगळं. आणि इथून पुढची जी प्रोसेस आहे ही खूप महत्वाची असते. ज्यांना स्पेशली जे टार्गेट करताय मला स्पॉट मधनं ऍडमिशन हवं किंवा ILS मधनं घ्यायचंय, तर त्यांच्यासाठी ही पूर्ण प्रोसेस खूप क्रिटिकल असते. ही प्रोसेस कॉलेज टू कॉलेज व्हॅरी होते किंवा त्याचे रूल्स वगैरे चेंज होतात. मग त्यासाठी तुमच्याकडे परफेक्ट गायडन्स असणं गरजेचं आहे. मग आपली प्रीमियम बॅच तुमच्यासाठी आहेच. आपण त्याच्यात पूर्ण तुम्हाला गाईड करतोय. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे, तुम्हाला काय डाऊट्स आहेत, तर ते मला नक्की सांगा. ऑल द बेस्ट.